आपल्या समोर करणार आहेत त्यांचं देखील करू आपण स्वागत. चला या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी करूयात बदलाव. आवाज आपण ऐकूयात. प्रथमेश प्रसन्न दोन्ही आपल्यासोबत जॉईन आहेत. साईदादा आपल्यासोबत जॉईन आहे आणि आज साईदादाची शिफ्ट खतरनाक होती. जेवणाचं कोणी बाकी असेल तर या मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही जेवणाची सुविधा केली आहे. कोणी प्रेक्षक सगळे चालतील. चला मॅच स्टार्ट करायची. सामन्याला सुरुवात. या आपण आवाज ऐकूयात. या ठिकाणी प्रथमेश आपल्यासोबत जोडला जातो. धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय ओमकारजी शेट्टी सर. पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल. मॅचच्या दिशेला पण वळूया. पहिल्या बॉलवरती आला चौकार. मैदानावरती अजून एक दमदार स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओमकारजी शेट्टी अक्षयजी खुणे साहेब यांच्या शुभ असे आपण शुभ सन्मान करणार आहोत ओमकारजी शेट्टी सरांचा. गजाननजी पाटील साहेब जे वाकलन गावचे समाजसेवक आहेत त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. प्रेझेंटेशन बॉक्स कडे कॅमेरा रोल करायचा जिथे आपण शुभ सन्मान करणार आहोत ओमकारजी शेट्टी सरांचा. वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर. उद्या पालघरचा दौरा आहे दादाचा आणि दादाला आपण शुभेच्छा देऊया त्या पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी. खूप चांगला असा आवाज त्या समवेत, खूप चांगलं असं समालोचन, ज्यांचं समालोचन ऐकून पाहून आम्ही अगदी मोठे झालो असे आमचे ओमकार सर आणि त्यांचा आपण शुभ सन्मान जो मात्र या व्यासपीठावरती करतो. मागच्या दिवशीला पण वळूया जिथे आपल्याला पाहायला मिळेल पहिले 2 चेंडू 2 चौकार आले. तिसऱ्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर अजून एक डबल आणि त्यानंतर 5व्या बॉलवरती षटकार आला आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे वेस्ट साठी हाईट फॅक्टर. लीगल बॉल असेल. मैदानावरती 5व्या बॉलवरती आलेला हा षटकार धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे. 17 ऑन द बोर्ड. 17 या आकड्यावरती. आणि अगदी 6व्या बॉलवरती आलेले सिंगल. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे आपण पाहू शकतो विदाउट एनी लॉस. 18 ऑन द बोर्ड. एकीकडे संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र सी साई
सिद्धी करवले गावदेवी सिद्धी करवळे संघाचे कॅप्टन आणि नांदगाव संघाचे कॅप्टन दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल गावदेवी सिद्धी करवले आणि नांदगाव दोन्ही संघांच्या कॅप्टनला ही रिक्वेस्ट असेल मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळतील. सचिन आणि पंड्या ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. ती मात्र श्री साई सिद्धी करवले या संघासाठी. दुसरीकडे बॉलिंग मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते मात्र बारक्याचा बॉल फटका लाजवाब ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला. गॅप मोठा होता आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत पहिल्या बॉल वरती आलेला खणखणीत चौकार. 4 पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा. डबल 22 ऑन द बोर्ड. गोलंदाज सय्यर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बारक्या पाहायला मिळतील. बारक्याला मोठी कामगिरी करावी लागेल. आपल्या नामाविरुद्ध कामगिरी आता इथे मैदानावरती करावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात सचिन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पंड्या. उजव्या हाताचा एक धाकड फलंदाज म्हणून सचिनची ओळख आहे. मैदानावरती मोठा फटका मारायचा प्रयत्न लाईन मिस केली. वन्स अगेन आलेला डॉट बॉल. धावसंख्या स्थिर स्थगित धावसंख्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूला पाहिलं मात्र ऐन मुवमेंटला चेंडू टॉस झाला. अनएक्सपेक्टेड बाउंड अनपेक्षित उसळी मिळाली चेंडूला. आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस कट केलाय. सिंगल धावजी मात्र ऍड होईल आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. सीएसके सिद्धी करवले संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. गावदेवी सिद्धी करवले संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. मैदानावरती फटका लाजवाब लॉंग लेगला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा धमाकेदार 4 धावांसाठी चौका. फक्त कल्पकतेने उत्तर दिलं आणि त्यानंतर 4 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळते. 27 धावा. शॉर्ट ओव्हरचा वापर ते सर्राट बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. स्थगित धावसंख्या धावफलकावरती असेल 27. 27 धावा धावफलकावरती. गावदेवी सिद्धी करवळे संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. वेळ वाचवणं फार गरजेचं असेल. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र अगदी आपण पाहू शकतो लाईन मिस केली. आलेला डॉट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. 2 षटकांचा पाचवी केस समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 27 विदाउट एनी लॉस. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम श्री साई सिद्धी करवले. डीजे थँक्यू सो मच. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना साई सिद्धी करवले संघाची ती मात्र 27. आता मात्र तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. राकेश आपल्याला पाहायला मिळतील या तिसऱ्या षटकामध्ये. पाहूया राकेशच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती सचिन आहेत ज्यांच्या बॅटमधून 4 चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू 14 धावा असा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन. अजून एक चांगला चेंडू. डॉटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ऑन द बोर्ड 27. 27 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस कट करायचा प्रयत्न. फटका लाजवाब
बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला फिल्डर असतील आणि बॉल निघून चालला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि बॉल सीमा पार. नजाकत बरा चौकार. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. बघा प्रत्येक गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो का तर प्रेशर टाकावा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील हरभजन सिंग त्यांच्या गोलंदाजीवरती आक्षेप घेण्यात आलेला होता. तर नक्कीच गावदेवी सिद्धी करवले विपक्ष नांदगाव अशी मॅच होईल आणि ओंकारजी शेट्टी सरांच्या शुभ असे आपण टॉस करतोय. सामना असेल 4 ओव्हरचा. याची नोंद करून घ्यायची आहे दोन्ही टीम्सच्या कॅप्टनने. चला टॉस केला जातोय. एकीकडे नांदगाव दुसरीकडे गावदेवी सिद्धी करवले अशी मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय नांदगाव संघाने. डिसिजन पेंडिंग असेल हरकत नाहीये. मॅचच्या दिशेला पण वळूया. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. टीमची टोटल 31 31 धावा पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. थर्डमॅन मध्ये कॅच झाली कंप्लीट. मैदानावरती फलंदाजाची केळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज सचिन बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. रात्रीच्या सत्रामध्ये डीजे अदूच्या माध्यमातून चांगलं संगीत आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतोय. ज्यावेळेस मागील चौकार गेला त्यावेळेस देखील खूप चांगलं संगीत, आता देखील खूप चांगलं संगीत ऐकायला मिळते. त्यांचं कौतुक करूया. क्रिकेट विथ म्युझिक या समीकरणाला जागणारे आमचे डीजे आदू त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. मागच्या दिशेने वळूया जिथे आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे श्री साई सिद्धी करवळे, दुसरीकडे जय गणेश स्कायरा 11 धानसर असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये. आतापर्यंत आपण पाहू शकतो जे मात्र 4 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामधील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. डावखोरे हाताचे सौरभ आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती. स्ट्रायकिंग एंड वरती असतील. इथे अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी राकेशच्या माध्यमातून झाली आहे. ओमकारजी शेट्टी सर देखील इथून रजा घेतात. फार टाईट शेड्यूल असतो. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पहिला कॉमेंटेटर सेलिब्रिटी कोण असेल तर त्याचं नाव आहे ओमकारजी शेट्टी सर आणि त्यांना देखील आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचे आज आपण पाहू शकतो जे मात्र सकाळच्या सत्रामध्ये वसई इथे समालोचन असेल त्यांना देखील शुभेच्छा देऊया. मॅच आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती असतील. 31 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त झालंय. एकीकडे टीम करवले तर दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र धानसर. जय गणेश स्कायरा 11 धानसर संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दुसरीकडे श्री साई सिद्धी करावले हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतो नामांकित खेळाडू या दोन्ही संघांच्या माध्यमातून. ऋषी सरांचं कौतुक करावं लागेल. रात्रीच्या अगदी आपण पाहू शकतो आता वाजलेले आहेत ते म्हणजे 3 आणि 3 वाजता तिसऱ्या पंचांची मागणी आणि येस सर उपस्थित आहेत. आय विल डू इट. मी करू शकतो. जिथे कमी तिथे आम्ही या समीकरणाला जागणारे आमचे ऋषी दादा त्यांचं कौतुक करणं बनत आहे. मागच्या दिशेला पण वळूया. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. मिस्टॅम्प स्ट्रोक डीप मिड विकेट मध्ये चेंडू डाऊन द बॉल फिल्डर येतील. इथे सिद्धूच्या माध्यमातून झालेली चूक
आदेशच्या माध्यमातून बॅटिंग चांगली, तिसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. बॅटर बॅक टू दी पवेलियन, फलंदाज इथून होत असताना बाद. प्लस रनआउटची विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 2+ रनआउटची विकेट टीमची टोटल धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेला वळूया. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती 2+ रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. ऑल द बेस्ट देऊया आपण ओमकारजी शेट्टी सरांना. त्यांना ऑल द बेस्टची गरज नाही आहे, ते स्वतःमध्येच किंग आहेत. असं कॉमेंटेटर दुनियामध्ये किंग म्हणून ओमकारजी शेट्टी सरांची ओळख आहे. धावसंख्या धावफलकावरती 33 आपल्याला पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती मैदानावरती आपण पाहू शकतो. तुषारचा जो मात्र हे शेवटचं षटक मार्गस्थ असेल. खोडप्याचा बॉल मैदानावरती स्लॉक केलाय आडव्या पट्ट्याने. अगदी आपण पाहू शकतो इथे प्रयत्न फार चांगले होते, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्नांती परमेश्वर नाही मिळालं, मात्र बॉल सीमा पार आलेला चौका. डेफिनेटली असंच झालं पाहिजे, कारण सातत्याने आज आमचा क्रिकेटर आणि क्रिकेटरचं लग्न जमलं की कोणी ना कोणीतरी मध्ये येतोच. मग त्यावेळेस आम्ही देखील हाच गाणं वाजवू. आमच्यापर्यंत या गाण्याचा एक मी म्हणेल कॉपी द्या, क्लिप द्या, बरं होईल. मॅचच्या दिशेला पण वळूया. पुन्हा एकदा विषेपमध्ये उडवला गेलाय. सिंगल ॲड होईल. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. थ्रो चांगला होता. लेझर गार्डेड मिसाईल प्रमाणे बँग ऑन टार्गेट. कीपरच्या हातामध्ये थ्रो आला आणि तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील त्या मात्र 39. 39 धावा धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर आपण पाहू शकतो 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतो. चला स्पीडअप करायचा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड आलेला व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती 4-0. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार असतील. गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन आपण पाहू शकतो. तुषारचा हा बॉल आपण पाहू शकतो पूर्ण प्रकारे फलंदाज बीट झाले. आता मोठा फटका मारायचा प्रयत्न. मी म्हणेल मिस टाइम स्ट्रोक विथ द बॅट आलेली सिंगल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 41. 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. अगदी आपण पाहू शकतो आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. जवळपास 10 धावा ज्या मात्र या षटकामध्ये बहाल केले गेल्या तुषारच्या माध्यमातून, ज्यामध्ये एक चौकार आहे. पहिल्या बॉलवरती 2+ रनआउटची विकेट. त्यानंतर पुन्हा एकदा डबल, पुन्हा एकदा वाईट आणि त्यानंतर आलेली सिंगल. 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल. गोलंदाज तुषार अगदी हुशार आपण पाहू शकतो. खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. फुललेनचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर अगदी ड्राईव्ह करायसाठी प्रवृत्त केला आणि मैदानावरती बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर चेंडू हवेमध्ये होता. डाऊन द बॉल आले. कॅच झाली कंप्लीट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज सौरभ बॅक टू दी पवेलियन.
बात आहे. सुंदर असं संगीत डीजे आदू यांच्या माध्यमातून कौतुक करणं बनत आहे. चला मागच्या दिशेला वळूया. विकेटचं पतन झालं 41. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार तुषार. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतील जयदास. यावेळेस कोलवडप्याचा बॉल फ्लिक ऑफ द विस्ट मिड विकेटच्या दिशेला कॅचची संधी. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन 4 षटकांचा वाजवी केस समाप्त झालाय आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम श्री साई सिद्दीक करवले संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 41 धावा. 42 धावांचं लक्ष जय गणेश स्कायरा 11 धानसर या संघासमोर ठेवलेलं आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय साई पाटील सरांना. तुर्बेचा बुलंद आणि गोड आवाज म्हणून सरांची ओळख आहे आणि सातत्याने वाकलनकरांचं एक खास प्रेम असतं साई सरांवरती आणि अगदी त्या प्रेमा खातीर त्यांची उपस्थिती सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले समालोचक आहेत, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहेत. अगदी आपण सरांचा आवाज खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये ऐकणार आहात जिथे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज जय गणेश स्कायरा 11 धानसर संघाला. धन्यवाद प्रसन्न. चव्हाण बंधुराजांची जोडी सध्याच्या घडीला आपण मायक्रोफोन वरती ऐकता. आमचे प्रथम असतील प्रसन्न असतील सातत्यानं मागील 2-3 वर्ष अतिशय चांगली प्रगती सातत्यानं त्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया कौतुक आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. द्वितीय फेरीतील पहिली मॅच एका बाजूनं स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर आणि त्यांच्या विरोधात श्री साई सिद्धी करवळे. बॅटिंग करत असताना 41 धावा बनवल्या. टॉस देखील जिंकला होता करवळे टीमनं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजी करत असताना बनवल्या त्या 41. आव्हानात्मक टार्गेट आहे. 4 षटकांची मॅच आहे. पहिली फेरी आपण 5 षटकांची पाहिली आणि दुसऱ्या फेरीला जसा प्रारंभ झाला सामने 4 षटकांचे आपण पाहतोय आणि आता लक्ष असेल ते 42 धावसंख्येचं. दोन्ही संघ अतिशय चांगले तुल्यबल संघ आहेत कारण की ह्या विभागामध्ये नेहमीच आपल्याला ह्या संघांचा खेळ पाहायला मिळतो. एका बाजूनं श्री साई सिद्धी करवळेचा विचार केला तर नुकतीच एक रजनी क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. देखणी स्पर्धा अतिशय चांगली स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. त्या स्पर्धेचे मुख्यतः ऑर्गनायझर आमचे रमेश शेठ मडवी असतील आणि साथीनं पूर्णतः हा संघ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. तो श्री साई सिद्धी करवळे संघ इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात आमदार चषकाचा निश्चित दमदार आयोजक. दोन्ही जर संघांचा विचार केला तर दोन्ही टीमच्या माध्यमातून आमदार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. डेची ट्रॉफी आपण टीम धानसरकडनं देखील पाहिली होती तर एका बाजूला रजनी क्रिकेट स्पर्धा आपण सिद्धी करवळेच्या माध्यमातून पाहिली होती.
मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 42 लक्ष गाठायचं आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. डोनाल्ड गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप पाटीलला आपण पाहतोय, अनुभवानं परिपूर्ण असा खेळाडू. तर मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी डोनाल्ड पोरजी आणि साथीनं राकेश पोरजी आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. सध्याच्या घडीला जरूर पॉपिंग क्रीजची आखणी चालू आहे. भरपूरदा ही मेहनत आमच्या स्वयंसेवकांना घ्यावी लागते, आणखी गरजेच्या गोष्टी आहेत. आणखी फ्रंट फुटला चेंडू डिलिव्हर करत असताना पाय कुठपर्यंत लँड होतो ह्या गोष्टी प्रामुख्याने पाहण्यासाठी जरूर लाईन असणं गरजेचं आहे. तर आमचे स्वयंसेवक त्यांचं देखील कौतुक करूया, कौशल आहेत त्या ठिकाणी. जाऊया मॅचच्या दिशेनं. 24 चेंडू आणि विजयासाठी समीकरण गाठायचं आहे. ते 42 धावसंख्येत पहिले षटक ते तर्रार गोलंदाज संदीप पाटील. त्याच्या समोर मात्र राकेशला आपण पाहतोय. राकेश आणि डोनाल्ड एक यशस्वी जोडी टीम जय गणेश्वर धानसरची स्कायरा 11 ह्या नावानं हा संघ, ज्या संघाचे पुरस्कर्ते आकाश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच त्यांच्या माध्यमातून संघ पॅक केले जातात. शिरडोणगावचे आमचे आकाश पाटील असतील, या ठिकाणी असतील तर आपलं देखील दादा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 24 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या 42. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज संदीप पाटील. काहीसा अडथळा आपण पाहू शकाल रनवे मध्ये धावत असताना. त्यानंतर पुन्हा गोलंदाजी मार्ग वरती संदीप पाटील परतलेत. समोर राकेश असतील. दोन्ही बाजूने मात्र अतिशय चांगली टारकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू अर्ध विकेटचा, चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू. इतका वेगवान गोलंदाज असताना देखील यष्टीरक्षक अगदी यष्टाच्या लगत पाहायला मिळतोय. ही खासियत आहे खरं तर या यष्टीरक्षकाची. नेहमीच चांगली यष्टीरक्षण आपण यष्टीरक्षकाकडनं पाहतो. पहिला चेंडू तर सुरेख डिलिव्हर केलाय गोलंदाज संदीप पाटीलनं. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. चांगला चेंडू, गॅप देखील सुरेख शोधलाय. अप्रतिम फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. रेकॉर्ड ब्रेक करणार हे गीत आपण पाहतोय. भरपूर ठिकाणी हे गीत सातत्यानं वाचताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय. नामदार आमदार राजू दादा यांचं हे गीत, गुणगौरव गीत आपण ऐकलं. संदीप पाटीलच्या अगेन्स्ट चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं प्रयत्न करायचा होता. बॅटल खूप चांगलं रंगलं मैदानाच्या आतमध्ये. पहिला डॉट आला, त्यानंतर चौकार आपण पाहिला आणि त्यानंतर पुन्हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघ नेहमीच आमने सामने देखील खेळताना आपण कित्येकदा पाहतो. त्या कारणास्तव या मॅच मध्ये लढाई अंतिम बॉल पर्यंत होईल यात शंका नाहीये. 4 धावा धावपळकावरती. राकेशच्या बॅटमधनं हा चौकार आला होता. वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट 4 न ओपन झालं होतं. इथे फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावेल आणि धक्का पहिला. राकेश पोरजी बॅक टू द डगआउट. मिड विकेटला त्यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. एक सुरेख झेल प्राप्त केला आणि ह्या झेलला मात्र खेळ संपला. तो राकेशचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बारक्या पोरजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बंधुराज या टीम मध्ये आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न, हवा तसा चेंडू बॅटवरती मिळल झाला नव्हता. धोका जरूर उत्पन्न झाला. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि चपलाईनं धावा 2 देखील कंप्लीट झाल्यात. ही चपलाई आपल्याला पाहायला मिळते ती नेहमीच डोनाल्ड कडनं. अगदी चित्त्याच्या चपलाईनं तो धावा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये उभारत असतो. नेहमीच त्याच्या बॅटमधनं मोठे फटके सोबत रनिंग बिटवीन द विकेट मधनं धावा देखील पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये देखील 30चं योगदान त्याचं आपण पाहिलं होतं आणि या मॅच मध्ये देखील त्याच्यावरती नजरा असतील तर एका बाजूनं ह्या हंगामातील बायकर बॅन बारक्या पोरजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवर 2 अकाउंट ओपन केला आणि सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 6 ह्या आकड्यावरती. पुढील बॉल गोलंदाज संदीप पाटील कडनं. इथे फटका चांगला आहे.
मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इनफिल्डला जे जालं विणलं होतं अगदी त्या जाल्यामध्ये अडकवलंय आणि दुसरा धक्का परतावा लागेल. बारक्याला देखील एक सफल षटकाची इथे होते ती सांगता एका षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि 2 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती फक्त 6 धावा. सुरेख डिलिव्हर केले होते. राकेश पोर्जीने एक चौकार जोरू ठोकला तर त्यानंतर तो बाद झाला आणि लगेचच बारक्या देखील बाद झाला. फक्त 2चं योगदान बारक्या पोर्जीनं दिलं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कूल तुषार पोर्जी झालाय दाखल. आता ह्या जोडीवरती पूर्णतः दारोमदार असेल मॅचची, कारण की 42 लक्ष गाठायचं आहे. अशा मुवमेंटला पहिल्या षटकात फक्त आल्यात त्या 6 धावा आणि आता गरज असेल येणारे चेंडू 18 आणि इथनं 36 धावसंख्येची आवश्यकता. प्रति चेंडू मागे 2 अर्थातच 12च्या सरासरीनं विजयासाठी इथनं धावा बनवाव्या लागतील. पाठलाग करत असताना स्काय 11 जय गणेश्वर धानसरला विरोधात अतिशय चांगला प्रतिकार आपण पाहतो तो श्री साई सिद्धी करवळीकडनं. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पांड्या आपल्याला पाहायला मिळतो. यस, पांडुरंग हे त्याचं नाव आहे, मात्र पांड्या नावानं तो प्रचलित आहे आणि आता सध्याच्या घडीला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. फेवरेट झोन मध्ये खेळताना डोनाल्डला पाहू शकाल. आडव्या बॅटच्या साह्यानं धावा चपलाईनं 2 कंप्लीट. हे वैशिष्ट्य नेहमीच आपण डोनाल्डचं पाहिलंय. अगदी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये खूप चपलाई नेहमी डोनाल्ड दाखवत असताना पाहायला मिळतो. छोट्या यष्टीचा मात्र खूप बिझी हा फलंदाज आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. धावा 2 कंप्लीट झाल्या आणि 2च्या मदतीनं धावफलक 8 या आकड्यावरती. सिंगल डबल सोबत मोठ्या फटक्यांची देखील गरज असेल ती धानसर टीमला. 2 अतिशय चांगले संघ आहेत आपल्या विभागामध्ये. नेहमीच या संघांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पंड्याचा पुढील बॉल राईट मोर द विकेटचा प्रहार तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, बनून राहील दर्शक त्याच्या डोळ्यासमोरून. चेंडू जाईल तो सीमारेषा पार. बिग हिट षटकार. जो काही प्रेशर क्रिएट झाला होता मी टीम धानसर वरती तो या षटकारानं थोडा का होईना रिलीज झालाय. कारण की ह्या 6च्या मदतीनं धावफलक वेगानं पुढे सरकतोय आणि जाऊन पोहोचेल ते आता 14 या आकड्यावरती. दरम्यान वाईट बॉल अपील जरूर झाला होता. अविनाश मडवी यांचा आवाज इथपर्यंत आला. ही चनाक्ष नीती आपण नेहमीच पाहतो. जेव्हा जेव्हा चेंडू ऑफस्टिक किंवा लेगस्टिकच्या बाहेर जातो तेव्हा तेव्हा अशा प्रकारची अपील आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. या गरजेच्या गोष्टी आहेत. अगदी टीम स्पिरिट खेळाडूंसाठी हा महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी जपण्याचं कार्य नेहमीच आपण अविनाश मडवी यांच्याकडनं पाहतोय. दरम्यान व्हाईट बॉल आला. एक अतिरिक्त धाव ऍड होईल. आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी फेवरेट झोन मध्ये सातत्यानं फटकी खेळण्याचा प्रयत्न डोनाल्डचा पाहायला मिळतो आणि चपलाईनं दुसरी धाव देखील चोरण्यात आली. लेगबायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा संघाच्या अकाउंटमध्ये होतील ऍड. इथे एक दाव महत्वाची. अशा मोमेंटला मिळून धाव वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल तो श्री साई सिद्धी करवलेला. मात्र अशा जर चुका केल्या तर इथनं या स्पर्धेतनं कदाचित आपलं स्थान धोक्यात येऊ शकतं. त्यासाठी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. 2 धावा इथे देखील प्राप्त होतात. हळूहळू का होईना विजयाच्या दिशेनं वाटचाल आपल्याला पाहायला मिळते स्काय 11 जय गणेश्वर धानसर टीमची. पांड्याचा पुढील बॉल चांगला चेंडू. बॉल बॅक ड्राईव्ह अगदी गोलंदाजच्या डोक्यावर सेफ झोन मध्ये हा चेंडू निघून चाललाय. पुन्हा एकदा धावा 2 कंप्लीट होत आहेत. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कारण की माहित आहे या षटकामध्ये हा षटकार जो महत्वाचा तो आला होता आणि त्यानंतर सिंगल डबलनं जे आपल्याला धावगती प्राप्त करायची आहे ते पूर्ण करू शकतो आणि त्या अनुषंगानं फलंदाजी डोनाल्ड कडनं अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या धावपळकावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात.
इथे देखील फटका चांगला आहे, पुन्हा एकदा त्याच दिशेनं जणू काय ऍक्शन रिप्ले. चेंडू जाईल तो सीमा रेषा पार, उत्तुंग असा षटकार. जे पहिल्या मॅच मध्ये देखील महत्वाचं योगदान होतं आणि या मॅच मध्ये देखील अप्रतिम खेळ डोनाल्ड पोर्जी करत असताना षटकार टोकलाय आणि या 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 25 या आकड्यावरती. इथे देखील फटका चांगला आहे, पुन्हा त्याच दिशेनं अगदी आपल्या फेवरेट झोन मध्ये स्ट्रॉंग झोनला फटकेबाजी करत असताना डोनाल्ड पाहायला मिळतो. या षटकारानं मात्र सामना आपल्या बाजूने झुकवण्याचं काम करत असताना, कारण की धावफलक या षटकारानं फ्लाय होतंय, जाऊन पोहोचेल ते आता 31 या आकड्यावरती. पाण्याची मांग, यस पाणी लगेच घेऊन जायचं आहे. जी मेहनत पहिल्या षटकामध्ये संदीप पाटीलनं घेतलं होतं त्यावरती जणू काही पाणी फिरण्याचं काम पांड्यानं केलं, कारण की तब्बल 25 धावा खर्च झाल्या. एकंदरीत 2 षटकानंतर 31 धावा स्कोर कार्डवरती. नयन पाटील आले, पहिला चेंडू तर चांगला डिलिव्हर केला. यंग टॅलेंटेड गोलंदाज, मागील 2 वर्ष सातत्यानं अतिशय चांगली गोलंदाजी नयन पाटील जी आपण पाहिली या मॅच मध्ये देखील तसं षटक त्याच्याकडनं अपेक्षित असेल, कारण की लक्ष 42 होतं. 31 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतो. इथनं गरज असेल ती 11 धावसंख्येची आणि चेंडू देखील शिल्लक आहेत ते 11 चेंडू. अगदी थोडीशी अटॅकिंग फील्ड सजवण्याचा प्रयत्न टीम करवळीच्या माध्यमातून. फटका हा देखील चांगला आहे, क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत, चुकी होणार नाही, पडतावं लागेल. फलंदाज तुषार पोर्जीला धक्का लागतोय तो आता 3रा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता सिद्धू दाखल झाला. बंधुराज आता मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला बंधुराजांची जोडी मायक्रोफोनवरती देखील कार्यरत आहे. आमचे प्रथम चव्हाण आणि प्रसन्न चव्हाण पाहायला मिळतात आणि एका बाजूला आता सिद्धू आणि साथीनं डोनाल्ड ज्यानं किल्ला लढवलाय मैदानाच्या आतमध्ये. हर्षल गोरपेकर यांच्याकडनं सिद्धूसाठी कॅश प्राइज, जर सलग 2 चेंडू 2 षटकार टोकले, आता धावा तेवढ्या नाही आहेत मात्र तरी देखील संधी आहे. 2 टोकले तर सामना देखील फिनिश होऊ शकतो आणि हर्षलकडनं कॅश प्राइज देखील त्याच्यासाठी लावण्यात आलंय. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. दोन्ही खेळाडू अगदी चित्त्याच्या चपलाईनं धावतायत आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलकावरती धावसंख्या 33 धावा. गरज फक्त आता असेल ती 9 धावसंख्येची. गोलंदाज नयन पाटील 9 चेंडू आणि 9 धावा. रन बॉल समीकरण आपण पाहतोय. चांगला चेंडू, अशाच प्रकारचे डॉट बॉल इथनं हाताळावे लागतील. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल आणि सातत्यानं विकेट कॅरी करावे लागतील. जर मॅच बनवायची असेल, इथं मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर इथनं चांगले चेंडू टाकावे लागतील. एक षटक खूप महागडं राहिलं, तब्बल 25 आल्या. तिथे जर मी म्हणे किमान 12 ते 14 आल्या असत्या तरी देखील मॅच ही बनून राहिली असती श्रीसाई सिद्धी करवलीसाठी. मात्र या मॅच मध्ये भरपूर पुढे निघून आलाय तो संघ पाहायला मिळतो, तो धानसर संघ. इथनं 8 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावसंख्येची. युटीसीच्या माध्यमातून हे इक्वेशन देखील दाखवलं जातं. अतिशय चांगलं कार्य पहिल्या रात्रीपासनं युटीसी या वाहिनी अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर सारी मेहनत त्यांची देखील आहे.
कारण की भरपूर वेळ त्यांना देखील विश्रांती मिळत नाही आणि सातत्यानं ते कार्यरत आहेत. या दरम्यान एक अप्रतिम चौकार सिद्धूच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमा रिझन मध्ये चौकार येतोय आणि 4च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल त्या 37 वरती. गीत संगीत आपण ऐकलं. पंढरनाथ फडके त्यांचं देहावसन झालं आणि साऱ्यांचे स्टेटस सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. एक दिलदार व्यक्ती मात्र बैलगाडा क्षेत्रातील सर्वांच्या मुखावरील नाव आणि अगदी बहुचर्चित ते व्यक्तिमत्व होतं. आज ते आपल्यातनं हरवलं. त्यांच्यासाठी जरूर आपण मनामध्ये श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान इथे चौकार आलाय आणि या 4च्या मदतीनं धावसंख्येची बरोबरी झाली आहे आणि फक्त एका धावसंख्येची आता औपचारिकता जणू काही पूर्ण केली जाईल. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. टीम नांदगाव आणि जे गावदेवी सिद्धी करवले असे 2 संघ आमने सामने असतील. ही मॅच समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. टॉस जिंकलाय तो टीम नांदगाव संघाने टॉस जिंकला. आपला डिसिजन कळवून लगेच त्याची अंमलबजावणी बॉलिंग यस फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. तर आपण इथनच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचा आहे आणि करवले संघ डगआउटच्या दिशेनं आपण देखील यायचं आहे. एका धावेची फक्त गरज असेल. इथे देखील फटका चांगला आहे. पाठवलं बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिजनच्या दिशेनं विजयाचा चौकार डोनाल्ड कडनं. या बंधुराजांनी मात्र सामना फिनिश केलाय. जय गणेश्वर दानसर साठी स्कायरा 11च्या पॅकर्स देखील आता खुश असतील कारण की 2 सामने मात्र या संघानं जिंकलेत आणि पुढील फेरीमध्ये हा संघ झालाय दाखल. खूप खूप अभिनंदन. नानसर टीम मात्र हडलक सिद्धी करवले संघ पुढील वाटचालीसाठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने या मॅच मध्ये पुन्हा एकदा दमदार कार्य केलं, सलामीसाठी येऊन शेवटपर्यंत किल्ला लढवला, तो ह्या संघाचा हरपनमोला खेळाडू ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचा नेहमी आपण पाहतोय तो डोनाल्ड पोर्जी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चेंडू आणि 26 योगदान देणारा डोनाल्ड ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर आपण